राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। महाराष्ट्रामध्ये शासनाने अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा मानस ठरवला आहे। त्या पद्धतीने एक समिती तयार करण्यात आली आहे। त्या समितीच्या माध्यमातून आरक्षणामध्ये फूट पाडली जात आहे। आरक्षण अनुसूचित जाती 59 जाती एक संघ होत्या, त्यामध्ये फूट पाडून फोडा आणि राज्य करायची भूमिका येथील सरकारची आहे। त्या सरकारच्या विरोधात जी समिती स्थापन केली आहे, त्या समितीमध्ये एक बदर समिती स्थापन केली आहे। आम्ही त्या समितीला बदर समिती नसून तर बंदर समिती म्हणतो। आज रोजी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा सरकारचा मानस आहे। त्याच्या विरोधामध्ये आरक्षण बचाव, उपवर्गीकरण हटाव, आरक्षण बचाव कृती समिती मालेगावच्या माध्यमातून एकदिवसीय धरणे आंदोलनाचं नियोजन करण्यात आलंय। सरकार जाती जातीमध्ये फूट पाडून फोडा आणि राज्य करायची भूमिका घेऊन आरक्षणामध्ये फूट पाडत आहे। सर्वप्रथम आम्ही येथील मनोवादी बीजेपी आणि RSS सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीला एकसंघ ठेवला आहे। भारतीय संविधानाचे कलम 341 नुसार अनुसूचित जातीला एक संघ ठेवण्यात आले आहे, परंतु हे सरकार ते कलम हाणून पाडण्यासाठी जाती जातीमध्ये फूट पाडून तोडा आणि राज्य करायची भूमिका घेत आहे। आपण एकीकडे जाती संविधानाने भारत जोडू, जाती जातीने भारत जोडू या भूमिकेकडे घेऊन जात आहे, पण सरकार येथील काही अनुसूचित जातीच्या लोकांना सोबत घेऊन आरक्षणामध्ये फूट पाडत आहे। आम्हाला सरकारची भूमिका मान्य नाही, यामुळे आम्ही एकदिवसीय धरणे आंदोलन करत आहोत। यामध्ये प्रामुख्याने मातंग समाजाला फूस लावून हे RSSच्या आणि बीजेपीला दावणीला बांधलेले लोक आहे, ते महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत आहेत। त्या आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे अशा प्रमुख मागण्या आहेत। बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाला जर कोणी हात लावला तर आम्ही त्याला सोडणार नाही। भारतीय संविधानामध्ये प्रत्येकाला आपल्या मागणी मान्य करण्याचा अधिकार आहे, आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु जी बेकायदेशीर मागणी जे संविधानाच्या 341 कलमाला गालबोट लावणारी मागणी आहे ती आम्ही अद्याप सहन करणार नाही। बाबासाहेबांनी आम्हाला जी वज्रमूठ तयार केली आहे ती वज्रमूठ आम्ही तशीच ठेवणार आहोत। त्या वज्रमुठीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत आणि जर सरकारने येत्या 15 दिवसात हे सगळं थांबवलं नाही, त्यांचे गुलाम लोकांना थांबवलं नाही, तर मालेगाव ते मुंबई आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढू आणि त्या मंत्रालयाला घेराव घालू आणि सरकारला सुद्धा घेराव घालू। जय भीम। आप हमारे अब तक न्यूज चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस कर दें, और अगर आप हमारी मदद करना चाहते हैं तो आप हमारे ज्वाइन का बटन दबाकर हमारी मेंबर साथी भी आप ले सकते हैं। इससे आप हमारी मदद भी कर देंगे और हमारी बेबाकी को चार लगाने का काम भी करेंगे। आइए खबर की तरफ बढ़ते हैं। खबर क्या है? तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है। धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंले चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए TC स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला TC डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन। हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन।